कस्तुरी माझा फोन का नाही उचलते? कसा उचलेल? डोक्यावर बसवून ठेवलंय तू तिला, मग काय होणार आहे? आता तरी विश्वास बसला का मी काय बोलते याच्यावर? हा, खरं सांगू का सौरभ, आणि कमूची काही चूक झाली असेल ना तर ती माफी मागायला सुद्धा तयार आहे खरं तर. म्हणजे यावेळी तिची काही चूक नाहीये, ती कस्तुरी ऐकतच नाही ना. कधी झाली तर असं म्हटलं मी. हे बघ सौरभ, पहिल्यापासनं मला वाटत होतं ती पोरगी आपल्या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीच मुळी. मी कधी तोंड उचकटून बोलले नाही, कारण तुझ्या जीवाला वाईट वाटेल म्हणून. आता तुझ्या मम्मीची फक्त एकच इच्छा आहे बाबा, ते म्हणजे तू स्वतःहून तिला फोन करणार नाही आणि घ्यायला जाणार नाहीस. ती स्वतःच्या पायानं स्वतःचं डोकं वापरून या घरातनं निघून गेली ना, तसंच तिनं परत यावं. या घराचे दरवाजे उघडे असतील, पण तू काय करायचं नाही, नाहीतर ही मम्मी घरातनं निघून जाणार. आता काय बी झालं ना तरी त्या पोरीची मनमानी मी सहन करून घेणार नाही बरं का. उद्या संक्रांत आहे, घरात आली तर तिळगुळासारखी गोड मानून घेऊ, नाही तर पतंगीसारखी गेली उडत. या घरात तुझं नाव काय? कोणी तुझे विचार जरी बदलायचा प्रयत्न केला ना, मी असंच तुझ्या पाठीशी उभं राहीन. सौरभ, इतका वेळ झाला पण अजूनही तुला एक मेसेज करून विचारता नाही आलं? कस्तुरी, तू इतक्या साध्या कारणासाठी मला सोडून जाशील याची कल्पना सुद्धा मी केली नव्हती. मीच करू का एकदा मेसेज? घर सोडून जायच्या आधी निदान एक फोन तरी करायचा. धावत तुझ्यासाठी आलो असतो. नाही, नको. सौरभला नेमकं काय सांगितलंय हे सुद्धा नाही माहिती मला. मीच एकदा फोन करून बघू का? कस्तुरी, एकदा फोन उचल. मला सांग तरी काय झालंय. सौरभ, बाळा झोपला नाही अजून? कशी झोप येईल? नवीन नवीन लग्न झालंय आणि बायको माहेरी निघून गेली. आणि त्या हनीमूनच्या तिकिटांचं काय झालं? नाही म्हणजे मला माहितीये का हा प्रश्न विचारायची ही वेळ नाहीये, पण आता नुकसानच ना बाबा. म्हणजे पैशाचंही नुकसान, आणि हा जो मानसिक त्रास होतोय तो काय कमी आहे का? पण तू काळजी करू नको बरं का, मी आहे तुझ्या बरोबर. हा, मी ठीक आहे आत्या. मला माहितीये वरवर तू काही दाखवत असला ना तरी आतून तुला किती यातना होत असतील ते माहितीये मला. मी तुला फक्त एवढंच सांगायला आले होते का कस्तुरीचा काही फोन आला तर तिला ओरडू नको. पदराला गाठ मारून सांगते, हे जे काही घडलंय ना त्यात तिची काही चूक नाहीये बरं का. मला ना खरं तर ना
या सगळ्या मागे ना तिच्या बापाचंच काहीतरी कारस्थान वाटतं बरं का. नाही म्हणजे आता बघ ना, नवीन नवीन लग्न झालंय, पोरगी माहेरी निघून आलीये, तर बापाला किती टेन्शन येईल. लगेच हाताला धरून तिला सासरी घेऊन येईल, विचारेल का काय झालं, काय चुकलं. पण यांना तर बाई काही नाहीच, काही पडलेलीच नाही कुठल्या गोष्टीची. नाही म्हणजे ही काय अशी पद्धतच. जाऊ दे, मरू दे. आधीच तो इतका टेन्शन मध्ये, मी पण बघ काय बोलत बसली. तू विसरून जा सगळं आणि झोप बघू शांतपणे. झोप बाबा झोप. मग काय झालं? झोप लागत नाही का? असंच. माऊ, बाकी सगळं ठीक आहे ना? म्हणजे सासरी बरं आहे ना? नवीन घर, नवीन माणसं, हे बघ ऍडजस्ट व्हायला ना थोडा वेळ लागणार. तुम्हाला खरं सांगू का, थोडा प्रॉब्लेम होतोय. शेवटी ना माहेर ते माहेर, सासर त्याची जागा कधीच नाही घेऊ शकत. कुणी अगदी कितीही म्हटलं ना की मुलीचं खरं घर म्हणजे सासरचंच घर, पण तसं नाही आहे. कारण तिकडे माहेरची आपुलकी, आई बाबांचं प्रेम नसतं ना. एवढंच आहे का अजून बाकी काय? मी आल्यापासून बघते तुमच्या चेहऱ्यावर एवढं मोठं प्रश्नचिन्ह आहे. का? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे ना, म्हणून. बाकी काय नाही. काय झालंय सांग, म्हणजे माझा संशय खरा ठरला तर. कोण काय बोललं सांग? नाही नाही नाही, कोणी काहीच नाही बोललं. सगळे छान बोलतात माझ्याशी, काहीच त्रास नाही. रडतेस का मग? ते सौरभची आठवण आली, बाकी काय. आजच्या दिवसाचाच प्रश्न आहे फक्त. उद्या त्याची भेट होईल. उद्या? तुमची पहिली संक्रांत आहे. लक्ष्मी फोन करणार आहे तुझ्या सासूबाईला. कशासाठी? हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि आपल्यातनं वाण लुटायची पद्धत आहे. तुझ्या सासूबाईला तसं लुटणं नवीन नाही म्हणा. लक्ष्मी उद्या त्यांना फोन करेल आणि सौरभ पण येईल. मग भेटा उद्या. हो चला, झोपा लवकर. मला पण उद्या लवकर ड्युटीला जायचंय. मी पण झोपतो. हा झोप. चल बाबा, तुम्ही काय असं ठरवलंय का की लग्नानंतर लाडक्या लेकीचे लाड नाही करायचे म्हणून? काय हे चॉकलेट दिलं नाही म्हणून ना? नाही 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 नाही, ते बरेच दिवस झाले तुमच्या मांडीवर डोकं ठेवून नाही झोपले. ये जा. कमू, चहा आणलाय तुझ्यासाठी. आलं का? काम आहे ते बोल पटकन, मला सगळं कळतंय. ते मला काय म्हणायचं होतं का आता. काय म्हणायचं होतं बोल, पटापट बोल. आणि इकडं छान.
आता कस्तुरी तर गेली नाही का तिच्या घरी निघून. मग आता तू मला नाही काढणार ना घराच्या बाहेर, नाही का? हा, कुठं निघून गेली कस्तुरी? माहेरी. कायमची नाही ना निघून गेली. काय इकडं लोक त्यांना घरातनं बाहेर हाकलून दिल्यावर सुद्धा परत येतात. ती तर घरची सुने. कमू तू शब्द फिरवू नाही शकत बरं का? काय म्हणाली? मग तू असं काय करते कमू? काय करू शकते मी? कोण आहे मी? या घरची कोण आहे मी? मालकीन. परत बोल. मालकीन. मोठ्यानं बोल, ऐकायला नाही आलं. मालकीन. मालकीन म्हणजे मी जे जे सांगन ते तुला करावं लागल, कळलं का? आता काय आहे, ती कस्तुरी आणि तिच्या घरचे लोक यांचं थोबाड सुद्धा बघायचं नाही मला. आज संक्रांती, मला कोणाशी बी बोलायचं नाही. याच्यासाठी जे जे काम करावं लागन ते काम करा. आणि ते काम झालं नाही तर तुझी जागा अधंत्री बर का घरात. मम्मी, ऐक 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 ऐक. काय रे सुरू? काही काम होतं का? काय हवंय तुला? थांब मी बघते. तू आराम कर, तू आराम कर. आणि आत्या आहेच ना? हो मी आहे ना, मी आहे. आणि तुला काय झालंय आता? मला काय नाही रे बाबा. लग्न झाल्यावर पहिला सण तुम्हा लोकांचा आणि घरात बघतोयस ना काय परिस्थिती आहे. मम्मी तू एवढा त्रास करून घेऊ नकोस. त्रास करून घेऊ नको तर काय करू? नाही, गुंडगिरीत असले तरी पण सणवार सगळे पाळते बर का मी. आपली संस्कृती आहे ती. आज संक्रांतीचं सण, सुनाला हलव्याचे दागिने, नवी साडी द्यायची आणि बघतोयस ना या कस्तुरीनं. मी आत्ता जातो आणि तिला घरी घेऊन येतो. नाही नको बाबा, नको नको. आपलं ठरलंय ना काल आपल्या इकडनं कुणी बी तिला घ्यायला तिकडं जाणार नाही. ते आपली हार असेल. आणि आपण आणायला गेलो होतो वरून घरी येऊन दादागिरी करण बाबा, कोण सण करणार? मला काल काय घडलं कोणी सांगेल का नीट? अरे काय नाही रे बाबा, कमू नुसतं तिला फोनवर बोल म्हणाली तर फोन फेकून दिला, निघून गेली. आणि काय बोलायला सांगितलेलं? धमकी. काय बोलती ग? उचलली जीभ लावली टाळायला. अगं म्हणजे ते सांगायला लागले मी की असं धमकीचं काही बोलत नव्हती, फक्त बोल म्हणाली रे. यात नक्की काहीतरी गडबड आहे. आता खरं काय ते मला कस्तुरीच सांगू शकते. पण इथून निघण्यासाठी मला जशास तसं वागावं लागेल. ये सुरू नाही म्हटलं. कसला विचार करतोयस? कस्तुरीचा विचार करत असशील तर सोडून दे बाबा. नाही नाही, असं कसं सोडून देऊ? मी आत्ता जातो आणि तिला घेऊन येतो. असं घर सोडून जाऊच कसं शकते ती? मला यात काही हार वाटत नाही. सुरू चहा पी. संपलंय. अधांतरी. काय ग, तुझी पहिली संक्रांत आणि जावई बापू नाही आले? नाही, जावई बापू आणि हिच्या सासूबाई येणार आहेत. थोडा उशीर होईल त्यांना. पण मोठ्या घरची माणसं म्हटली की उशिरा होणारच. चला येतो आम्ही. हो या. तू यांचं काय मनावर घेते? तू तुझ्या सासूबाईंना फोन लाव, मी बोलते त्यांच्याशी. आज त्यांना आपल्या घरी यायचं आमंत्रण देते. आजचा दिवसही चांगला आहे आणि आजच्या दिवशी सासरची आणि माहेरची माणसं भेटली ना की त्यांच्यातला स्नेह वाढतो. असंही तुझ्या लग्नानंतर त्यांची आणि माझी भेटच झाली नाहीये. त्या निमित्ताने होईल. फोन लावून देतेस? अगं मला माहितीये नाही, त्यांना खूप काम असतं ना. अगं असा कसा वेळ नसणार? आज सण आहे, मी आमंत्रण केल्यावर ते नक्की येतील. तू फोन तर लाव. आई, त्यांना खरंच नाही जमणार. माऊ, आज जर त्या सणाला आल्या नाही ना तर चाळीत परत चर्चा सुरू होईल. आई तुला चाळीतल्या माणसांची पडले? हे बघ विजय, आपल्याला ज्यातलं कळत नाही ना तिथे बोलू नये. हं? काय हो बाबा, काय हो परत आलात? काही विसरलात का?
साहेबांना फोन केला होता, सुट्टी घेतली. बरं झालं सुट्टी घेतली. मग सौरभ कधी येणार आहे? तुम्ही तिला काय विचारताय? तुम्ही स्वतः फोन लावा ना जाऊया बापूंना. नाही, आपणच आमंत्रण द्यायला पाहिजे ना. हो. आणि हो, त्यांच्या आईंनाही बोलवा. हं? हो, सांगतो. बाबा मी फोन लावतो, तुम्ही फ्रेश होऊन या ना. फ्रेश काय व्हायचंय? इथून तर आलोय ना आता मी. मग तुम्ही बसा ना, मी फोन लावतो. काही नको, बाबांनाच करू दे फोन. जावई बापूंना सुद्धा बरं वाटेल. भाऊजी, अरे मी तुम्हालाच फोन करत होतो आणि तुम्ही आलात. एकटेच आलात का? हा हो, म्हणजे माफ करा, तुम्हाला आमंत्रण द्यायचं राहून गेलं. तुमच्या आई आल्या असत्या तर. नाही, ती येणार होती. पण तिला अचानक काहीतरी काम आलं म्हणून ती येऊ नाही शकली. आणि बाबा, घरच्या माणसांना आमंत्रण कसलं? मी आत येऊ? थांबा माऊ, तू तिथे जाऊन उभी राहा त्यांच्या शेजारी. अगं जा. या. ठीक आहे, पाणी घेऊन येताना या ना. या, बसा. आण ग. माऊला विचारलं पण तिने सांगितलं नाही तुम्ही कधी येणार आहेत ते. हा, मीच सांगितलं तिला नको सांगू म्हणून. काय उशीर झाला असता तर परत तुम्ही काळजी करत बसला असता ना, म्हणून मग मी जसा फ्री झालो तसा लगेच आलो इकडे. घ्या. काल माऊ अचानक घरी आली, आम्ही सगळे घाबरून गेलो. अहो, मी घाबरलो होतो, तिने मलाही सांगितलं नाही. नाही, प्रसंगच तसा घडला. म्हणजे? नाही, म्हणजे काय झालं, कस्तुरी जेव्हा इकडे यायला निघाली ना, तेव्हा मी घरात नव्हतो. आणि आईंनी केलेला लाडवांचा वास आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचला. मग काय, तिला राहवलंच नाही. मग तिने मम्मीला विचारलं जाऊ का, तर मम्मी म्हणाली जा. आता सासूनीच परवानगी दिली म्हटल्यावरती नवरा काय. सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत मी. बाबा, नाही घ्या. आई, सुखी राहा. विजू, हे घे. अरे थँक्यू. तुझ्यासाठी साडी आणली. आत्ता नेसलीस तर खूप आवडेल. नेसेल ना ती आता. माऊ, असं काय करतेस? नेस ना, यांना खूप बरं वाटेल.